36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भारतीय विद्या मंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय मोर्शी येथे दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता जागरूकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळून करिअर घडवण्यास प्रोत्साहित करणे हा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष व्ही आगरकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबतच करिअर घडवण्यासाठी उद्योजकता हा प्रभावी मार्ग असल्याचं सांगितलंय. उद्योग क्षेत्रात तरुणांना प्रगतीची मोठी संधी असून योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलंय. पहिल्या सत्रात श्रद्धा पांडे यांनी उद्योजकतेकडे सकारात्मकतेने पाहण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय. उद्योजकीय प्रवासात येणाऱ्या अडचणींना दूर सारून धैर्य आणि सातत्याच्या बळावर कोणताही युवक यशस्वी उद्योजक होऊ शकतो असं त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शब्दात सांगितलंय. त्यांनी नवकल्पनांना चालना देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि संधींचा शोध घेणे याचं महत्त्व स्पष्ट केलंय. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक प्रकल्प अधिकारी नेत्रदीप चौधरी यांनी शासकीय योजना आणि अनुदान या विषयावर सर्वसमावेशक मार्गदर्शन केलंय. त्यांनी नोकरीला पर्याय म्हणून उद्योग हा शाश्वत उपाय असल्याचं सांगितलंय. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून उद्योग व्यवस्थापन, फूड प्रोसेसिंगमधील संधी, दुग्धजन्य उत्पादन व्यवसाय, फळ प्रक्रिया उद्योग, निर्जलीकरण तंत्रज्ञान, सोलर क्षेत्रातील वाढत्या संधी, वित्तीय व्यवस्थापन आणि विपणन कौशल्य यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उलगडलेत. शिवाय त्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ, कर्ज सुविधा आणि उद्योजकता प्रशिक्षण यांचा उपयोग करून तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं आवाहन देखील केलंय. तसेच त्यांनी सरकारी योजनांचा फायदा घेत गुल्हाणे सरांनी शेतीपूरक व्यवसाय, पशुसंवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी दुग्ध व्यवसाय, बकरी पालन, कुक्कुटपालन, फळ प्रक्रिया, उत्पादन विक्री आणि पशुखाद्य व्यवस्थापन याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील व्यवसाय संधीबाबत सखोल समज प्राप्त केली आहे. तर कार्यक्रमाचे ऑर्गनायझर लक्ष्मण किल्लेवाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉक्टर LR टेंभुर्णे यांनी केले. उपक्रमास डॉक्टर RB बांबोळे, प्राध्यापक दीपक काळे, डॉक्टर सावंत देशमुख, डॉक्टर भगवान साबळे, प्राध्यापक अरविंद पाझारे, प्राध्यापक गोपाल भलावी, प्राध्यापक सचिन राऊत, प्राध्यापक सुदबोधन पाटील, प्राध्यापक मृणांक काळमेघ, प्राध्यापक प्रणव तट्टे, प्राध्यापक बावणे, प्राध्यापक विजय बोरवार, प्राध्यापक अश्विनी हुड, प्राध्यापक संध्या पद्नाम, प्राध्यापक दीप्ती गेडाम, प्राध्यापक रश्मी वांदे, प्राध्यापक भावना राऊत, प्राध्यापक येवले मॅडम, प्राध्यापक ढोले मॅडम, रुपेश मेश्राम, विनोद जाधव, सचिन कथे, अभिनव गेडाम, भाग्यश्री राठोड, प्रतीक वाहिले, आदित्य सोमवंशी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण तुमचा व्ह्यू क्लिअर होणं आवश्यक आहे. जोपर्यंत व्ह्यू क्लिअर होणार नाही, उद्योजक घडू शकणार नाही. गेल्या 38 वर्षाची आमची संस्था, त्यातला 18 वर्षाचा अनुभव मी चोरला शेअर केला. म्हणजे असं म्हणू शकतो की माझी संस्थेला 18 वर्ष मी दिले. तेवढा अनुभव समजू शकतो की उद्योजक घडू शकतात. त्या घडवण्यासाठी असे काही लोक कारणीभूत असतात. आज जरी काही लोकांनी कल्पना खाली असत, मला सगळ्यांनी सांगितलं की तिकीट लावायला वगैरे गेलं, बरोबर, तो उपक्रम तुम्हाला का होता? विद्या विना आणि ज्या ज्या कंडिशनमध्ये आपण आहोत किंवा आज ज्या स्टेजला आहोत, आपल्या बोटावर बोलण्यासारखी गुगल वाले आहेत. सर शेगाव इंजिनिअरिंगला मी असं भाषण बघून राहिलो, अर्ध्यापेक्षा म्हणजे अशा भेटलं. अरे बाप, म्हणजे काय इथे योग्य दिसून आली का? नंतर मी लक्षात आलं, आता मी इंजिनिअरिंग वाला त्यामुळे ते काही इंजिनिअरिंग मोठे काही फार हुशार होता खाली. म्हटलं काय बा काय बोलायला? तर तुम्ही आता सांगितलं ते ISO, हे बा ISO सर्च केलं मी, एवढं वाटलं एवढं तीर मारले का नाही. पण तिथं तर पॅकिंग मशीन लावली आहे, त्यांना साखर त्या याच्यावरून टाकून जर त्यांना पॅकिंग करून पॅकेट काढले, यस सर्व्हिस सबसिडी. समजला फरक? असं नाही. योजना कशा बसवायच्या, लाभार्थी कसं व्हायचं हे पहिले समजून घ्यायचं. आज आपण त्यासाठी झालेला की नेमकं योजना कशी आणि का. मग तुम्हाला दंड का? तुम्हाला सर्वांना दंड का दिला साहेबांना? म्हणजे आता आपल्या एक्झाम आहेत ना, मार्च एप्रिल, म्हणजे मधातच कसं काय उद्देश असला पाहिजे? काय उद्देश काय असेल सरांचा? न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे, चांदूर बाजार.